पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत। वळूया आपल्या आजच्या भागाकडे। तर इकडे पारू जी आहे ती आदित्यच्या शर्टला मिठी मारून बोलत असते की मी आज मुद्दामूनच तुमच्याशी भांडले, जर आज मी तुमच्याशी भांडले नसते तर तुम्ही आज देवी आईकडे गेला नसतात। माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही देवी आईकडे जावं, त्यांच्याशी निमान थोडंसं तरी का होईना पण बोलावं। जर आज मी तुमच्याशी भांडले नसते तर तुम्ही आज घरीच बसला असतात आणि त्यासोबतच देवी आईसोबत असलेला सगळा दुरावा हा अजून वाढला असता, म्हणून मला तो विरह हा होऊन द्यायचा नव्हता। इकडे आदित्य जो आहे तो ऑफिसमध्ये असतो। इकडे सगळेजण ऑफिसमध्ये प्रचंड टेन्शनमध्ये असतात कारण की त्यांचे शेअर्स जे असतात ते पडत असतात। इतक्यात आदित्य जो आहे तो आता खूपच जास्त आयडिया लावतो। तो म्हणतो की सगळे शेअर्स जे आहे ते आपण रिइन्व्हेस्ट केले तर कदाचित आपल्याला त्याचा थोडासा तरी फायदा होऊ शकतो, असं म्हणून आदित्य हा आता स्वतःचं डोकं लावतो आणि सगळे शेअर्स जे आहे ते आता रिइन्व्हेस्ट करायला तिकडे टाकतो। त्यासोबतच इकडे जी अहिल्या आहे आता तिच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नसल्यामुळे तिला आदित्यशी हे बोलावंच लागतं। तिला खरं तर इच्छा नसते आदित्यशी बोलायची, पण तिला आता आदित्यशी बोलावंच लागतं। इकडे आदित्य हा क्लायंटशी फोनवर बोलत असतो आणि त्यासोबतच सगळेजण हे आपापल्या कामात बिझी असतात। ते खरं तर त्यांच्या कामावरती फोकस करायचा प्रयत्न करत असतात। आदित्यला असं वाटतं की मी नक्कीच काहीतरी केलं की काही ना काहीतरी फरक हा नक्कीच पडेल ह्याची मला खात्री आहे। आदित्य हा आता कुठलाही विचार न करता सरळ त्याच्या कामाला लागतो आणि इकडे दुसरीकडे मागे उभी असलेली ही अहिल्या देवी जी आहे ती आदित्याकडे पाहून एक मात्र तिला माहिती असतं की आता आदित्य जे काही करणार आहे त्याचा कंपनीला हा फायदाच होणार आहे, त्याशिवाय काहीच होणार नाही, असं म्हणून तिला त्याची गॅरंटी असते। इकडे दुसरीकडे इन्व्हेस्टर्स हे एकमेकांशी बोलत असतात की उगाचच आम्ही ते शेअर्स जे आहे त्यांच्यावरती चिडलो, त्यांना खूप नको ते बोललो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इन्व्हेस्टर जे आहे ते दिशाशी बोलत असतात। दिशाशी खरं तर ते लोक डिस्कस करत असतात की नेमकं त्यांचं चुकून गेलं। खरं तर आम्ही त्यांच्या कंपनीमध्ये शेअर्स हे विकत घेतले होते, इन्व्हेस्टमेंट पण केली होती, तेव्हा खरं तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम झाला नव्हता। उलट आम्हाला तर सगळ्या गोष्टींचा हा फायदाच होत होता। आम्हाला उलट इन्व्हेस्टमेंटचे पैसे जे आहेत ते पण वेळेवर येत होते। अहिल्या देवीनी कधीच आम्हाला कुठलीच गोष्ट ही चुकून दिली नाही, खरं तर त्यांनीच आम्हाला मार्गदर्शन केलं। इकडे ही जी दिशा असते ती तर आता इन्व्हेस्टरलाच खरं तर गुंडाळायचा प्रयत्न करत असते। ती त्यांना म्हणत असते की त्यांचं सोडा राहू द्या, गेलं तर गेलं, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही माझ्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या, माझी कंपनी पण चांगलीच आहे आणि तुम्हाला रिटर्न पण हे चांगलंच मिळेल, असं म्हणून तिला सांगायचा प्रयत्न करत असतात। इकडे आता दिशा त्यांना ठरवायचा वेळ देत असते, त्यासोबतच ते लोक आता डिस्कस करणार असतात। इतक्यातच ते लोक सोफ्यावरती खाली बसतात। दिशाला वाटतं की ते लोक तिच्या बाजूनी जातील, पण मात्र ते लोक अजिबातच तिच्या बाजूनी जात नाहीत। ते लोक ठरवतात की आम्हाला अहिल्या देवींशी परत जाऊन बोलायला हवं, आम्हाला त्यांच्या कंपनीचे शेअर्स जे आहेत ते पुन्हा एकदा विकत घ्यायला हवेत, म्हणजे आम्ही त्यांची माफी मागायला हवी, त्यांना इतकं जे काय बोललो ते पण बोलायला नको हवं होतं, असं म्हणून ते लोक ठरवतात की आम्हाला पुन्हा एकदा अहिल्या देवीकडेच जायचं आहे। इतक्यातच त्यांना मेसेज येतो की आदित्यनी एक ट्विट टाकलं आहे ज्याच्यामध्ये त्याला जे नवीन शेअर होल्डर्स हवे आहेत म्हणून। तेव्हा लगेचच सगळेजण इन्व्हेस्टर्स डिसाईड करतात की लगेचच जाऊन आम्ही त्यांच्याशी बोलावं आणि हाच एक सुवर्ण मोका आहे ज्याच्यामध्ये आम्हाला आमची चूक जी आहे ती सुधारता येईल, असं म्हणून सगळे इन्व्हेस्टर्स हे एकत्र ठरवतात आणि म्हणतात की सगळे एकत्र जाऊन अहिल्या देवीच्या ऑफिसमध्ये जाऊया आणि त्यांच्याशी ठरवून एकमेकांशी बोलूया की नेमकं काय करायचं आहे ते। इकडे जी दिशा आहे ती आता शॉक होते, तिला असं वाटतं की खरं तर हे लोक माझ्याकडे येतील म्हणून, पण तिच्या अजिबातच विरुद्ध झालेलं असतं। ते लोक तिच्या विरुद्ध बोलतात आणि तिच्या विरुद्धच होतं, कारण की कोणताही इन्व्हेस्टर हा तिच्या बाजूनी जात नाही। सगळेजण हे ठरवतात की पुन्हा एकदा अहिल्या देवीकडेच जायचं, कारण त्यांना तिकडे फायदा होत असतो आणि त्यासोबतच ती अगदीच विश्वासातली होती। तर इकडे दिशा जी आहे ती चिडते आणि म्हणते की अहिल्या, तू प्रत्येक गोष्ट जी आहे ती माझ्याकडून अशीच हिरावून घेतेस। इकडे दुसरीकडे बाबा जे आहेत त्यांचा आयडिया जो आहे तो आता वर्कआउट झालेला असतो। इकडे आदित्य पण त्याचं जे काम आहे ते अगदी व्यवस्थितपणे करत असतो, अहिल्या पण, आणि त्यासोबतच
प्रीतम पण सगळं काम जे आहे ते नीटच करत असतो। त्यांनी जी मीटिंग ठेवलेली असते ती मीटिंग आता त्यांना अटेंड करायची असते। त्या मीटिंगमध्ये सरळ त्यांना सगळ्या गोष्टी ह्या सॉर्ट आउट होताना दिसत असतात। आदित्य पण सगळ्यांना गुड न्यूज देतो की प्रत्येक गोष्ट ही नीटच होते म्हणून, आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या सॉर्ट आउट होत आल्यात। तेव्हा इकडे अहिल्या जी आहे तिला पण आता गुड न्यूज ही हळूहळू मिळते की त्यांचे जे शेअर्स आहेत ते खरं तर वरतीच चाललेत, आणि त्यासोबतच त्यांना लॉस होण्याचा कुठेच हा मार्ग दिसत नाही आहे म्हणून। तेव्हा इकडे सगळेजण हे आनंदी होतात आणि लगेचच त्यांच्या ऑफिसमध्ये जे शेअर होल्डर्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, ज्यांनी सगळ्या गोष्टी शेअर जे आहेत त्यांना वापस दिलेलं असतं, ते पुन्हा एकदा इकडे अहिल्या देवीला भेटायला येतात। त्यांना खरं तर त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, ह्याच बाबतीत बोलायचं होतं की आम्हाला पुन्हा एकदा तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे म्हणून। पण इकडे जो आदित्य असतो तो आता सगळ्या गोष्टी ह्या स्पष्टपणे बोलायला लागतो। तो म्हणतो की मी खरंच थोडक्यात बोलतो पण स्पष्ट बोलतो। मी सांगतो की तुम्ही आज हे जे शेअर्स आहेत ते खरं तर चढले आहेत आमच्यावरती आणि तोडायचा पण विषय केला आहे। उद्या असं काही खरंच झालं तर असं का होणार नाही की तुम्ही खरंच आमच्यापासून इथून निघून जाल आणि सगळे शेअर्स जे आहेत ते स्वतः काढून घ्याल म्हणून। असं म्हणून जो आदित्य आहे तो त्यांना सांगायचा प्रयत्न करत असतो की तुम्ही कुठल्याही क्षणी आम्हाला धोका देऊ शकता। आम्हाला खरं तर आमच्या कंपनीमध्ये विश्वासू माणसं हवी आहेत जे खरंच आमच्यावरती विश्वास ठेवतील आणि मात्र आम्ही त्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवू शकू। अहिल्या पण खरं तर हेच बोलते। अहिल्याला खरं तर आदित्यचं जे बोलणं आहे ते मात्र पटतं, कारण आदित्य हा खूपच जास्त मुद्देशीर आणि बरोबर हा बोलत असतो। इकडे अहिल्याला माहिती असतं की खरं तर आता तिला काय करायचं आहे ते। तिला खरं तर असे इन्व्हेस्टर्स हे तिच्या कंपनीमध्ये नकोच असतात ज्यांना कुठल्याच प्रकाराची काळजी नाही आहे आणि त्यासोबतच ज्यांना कुठल्याच गोष्टीचा सिरियसनेस नाही आहे किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरती ते आता आमच्यावरच चढू लागतील म्हणून। तेव्हा अहिल्या जी आहे ती म्हणते की आम्हाला अशा इन्व्हेस्टरची आमच्या कंपनीमध्ये गरज नाही आहे, तुम्ही खरं तर इकडून निघून जाऊ शकता, आम्ही दुसरे इन्व्हेस्टर्स हे आमच्या कंपनीसाठी शोधू म्हणून। तेव्हा इकडे प्रीतम जो आहे त्याला असं वाटतं की बरोबर झालं, ह्यांच्या सगळ्यांची असंच व्हायला हवं होतं, हे कसं वागले होते आणि आता ह्यांच्याशी पण असंच वागणूक होतीये हे ऐकून मात्र मला खूप बरं वाटतंय। तेव्हा इकडे दुसरीकडे पारू जी आहे ती खरं तर टेन्शनमध्ये असते। तिला असं वाटतं की देवी आई जी आहे ती माझं म्हणणं ऐकून घेईल का किंवा आदित्य सरांचं म्हणणं हे ऐकून घेईल का, तिच्या मनामध्ये असंच राग येणार आहे का, असं म्हणून ती तर स्वतःलाच टेन्शन करून घेत असते आणि इकडे अभ्यास पण करायला बसलेली असते, कारण पारूला तेवढाच अभ्यासाचं पण प्रेशर असतं। इतक्यातच तिकडे तिला पिंट्या हा भेटायला येतो। पिंट्या तिला म्हणतो हे खरं तर सतीश दादांनी दिले आदित्य दादाला द्यायला म्हणून मी इकडे द्यायला आलोय म्हणून। त्यासोबतच तो पाहतो की पारू ही प्रचंड टेन्शनमध्ये आहे म्हणून आणि टेन्शनमध्ये ती अभ्यास करते। हे बघून मात्र पिंट्याला काळजी वाटते। पिंट्या हे त्याला म्हणतो की खरं तर ताई तुला काय झालंय म्हणून मला सांग, काय प्रॉब्लेम असेल तर मी लगेचच तुझा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करतो, असं म्हणून पिंट्या हा तिला बोलत असतो। पिंट्याचं बोलणं ऐकून पारूला मनापासून बरं वाटतं। पारूला असं वाटतं की तिला आधार देणारं आता त्या क्षणी कोणतरी आलंय म्हणून। तेव्हा लगेचच पारू जी आहे ती पिंट्याला स्वतःजवळ बसवते आणि त्यासोबतच त्याला सांगते की तू कसा तुझ्या आईपासून लांब झालास तर तुला किती त्रास होईल बरं, तुला आवडेल का की तुझी आई जी आहे ती तुझ्यापासून लांब आहे म्हणून। तेव्हा तो म्हणतो की नाही, मला अजिबातच आवडणार नाही की माझी आई ही माझ्यापासून लांब आहे म्हणून। त्यासोबतच ती हेच सांगायचा प्रयत्न करते की खरं तर आम्हाला पण आवडणार नाही, कारण तुझ्या आदित्य दादा जो आहे तो खरं तर लांब आहे। इकडे जेव्हा ती बोलतच असते त्यासोबत इतक्यातच तिला अहिल्याचा कॉल येतो। जसा तिला अहिल्याचा कॉल येतो, अहिल्या कुठलाही विचार न करता सरळ पारूवरती ओरडायला चालू करते। अहिल्याचा हेतू खरं तर तिला दुखवायचा नसतो, पण अहिल्याला सगळ्या गोष्टीचा राग आलेला असतो। कशी जी पारू आहे तिच्याशी वागलेली असते आणि तिला पण खरंच तिच्या त्या गोष्टीचा मनस्ताप होत असतो, कारण तिला वाटतं की पारूनी माझ्या मुलाला माझ्यापासून लांब केलं आहे म्हणून। तेव्हा इकडे ती म्हणत असते की शक्य होईल तितकं तुम्ही लांबच राहा। इकडे खरं तर पारू जी आहे ती तिच्या देवी आईला सांगायचा प्रयत्न करत असते, पण तिची देवी आई हे तिचं अजिबातच ऐकून घ्यायचं काहीच ऐकत नाही। तिला असं वाटतं खरं तर ती चुकली आहे म्हणून।
तेव्हा इकडे पारू आता मुकाटपणे तिची देवी आई जे काय म्हणते सगळ्या गोष्टी ऐकून घेते. तिच्या मनाला खरं तर वाईट वाटतं, पण ती त्याच्या अजिबातच वाईट वाटून घेत नाही, कारण हे सगळं तर तिची देवी आई बोलते ना, म्हणूनच तिला अजिबातच त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही. ती खरं तर तिच्या एकदमच पर्सनली जाते, तिची लायकी काढते, पण त्या गोष्टीचं पण आता पारूला वाईट वाटत नाही, कारण आता देवी आई ही जी आहे ती तिची सासू असते. इकडे दुसरीकडे जेव्हा आदित्य जो आहे तो सगळ्या गोष्टी सॉर्ट करून हा घरी जात असतो, तिथे त्याचा बाबा जो आहे तो मात्र त्याला नावसतो, त्याला म्हणतो की आज तुझी कामगिरी केली आहेस ती खरंच खूपच जास्त उत्तम आहे. इकडे पारूच्या मनाला तगमग लागलेली असते, कारण की देवी आई आता तिला जे जे काय म्हणाले असते त्या गोष्टीची आता तिला भीती वाटू लागते. तिला असं वाटतं की खरंच देवी आई इतक्या टोकाला पोचल्यात का, किंवा इतक्या चिडल्यात का, जेणेकरून त्यांना इतका त्रास होतोय म्हणून ते माझ्यावरती राग काढतायत. तर इकडे दुसरीकडे आदित्य जो आहे तो खरं तर आता निघायला जातो. तो खरं तर अहिल्याला बाय पण म्हणतो, पण अहिल्या जी आहे ती आता आदित्याला काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे. इथे आदित्य जो आहे तो सगळ्यांच्या गळाभेट घेतो, आई त्याच्या प्रीतमच्या आणि बाबांच्या, आणि इथे घरी येतो. तो पाहतो की आजी जी आहे ती आराम करते आणि इकडे जी पारू आहे ती अभ्यास करते. तो तिच्याशी नीट आणि प्रामाणिकपणे बोलायचा प्रयत्न करत असतो, पण पारू ही त्याला काहीच बोलत नसते, कारण त्या दोघांचेही आज खूपच जास्त वादावाद म्हणजेच भांडण झालेले असतात. इकडे पारू जी आहे ती आता त्याच्याशी काहीच बोलत नाही, ती सरळ जाऊन उठते. आदित्याला खरं तर खूपच जास्त विचित्र वाटतं की पारू एका शब्दाने पण त्याच्याशी कसं बोलत नाही आहे म्हणून. तर लगेचच पारू जी आहे ते त्या किचनजवळ जाते आणि त्याला काळजी दाखवते की नेमकं तुमचं काय चाललं आहे, आणि तुम्ही आज ऑफिसमध्ये गेला होतात ना, आणि ऑफिसमध्ये गेल्यावरती देवी आई ही तुमच्याशी कशी वागली आणि कसं काय झालं हे तुम्ही मला सगळं आणि सविस्तरपणे सांगा. तिच्या मनात एकच असतं की मला काहीही झालं तरीसुद्धा आदित्य सरांना हे त्यांच्या आईकडे पाठवावंच लागेल, कारण की त्यांना त्याची खूप जास्त गरज आहे. मी जरी त्यांच्या आयुष्यात नसले तरी मला चालेल, पण त्यांची देवी ही त्यांच्यासोबत असलीच पाहिजे. तर इकडे जी पारू असते ती तर आदित्याला सगळ्या गोष्टी ह्या सविस्तरपणे विचारत असते की नेमकं तुम्हाला काय बोलली देवी आई हे मला तुम्ही सांगा, आणि नेमकं तिकडंच काय घडलं जेणेकरून तुमच्या डोक्याला इतका ताण आलाय ते मात्र मला तुम्ही सांगाच, असं म्हणून ती सांगते. इकडे आदित्य हा तिला सांगायला नकार देतो, तर पारू ही चिडून किचनकडे जाते. लगेचच इकडे दुसरीकडे अहिल्या ही घरी आलेली असते आणि त्यासोबतच सगळेजण म्हणजेच प्रीतम, प्रिया आणि त्यासोबतच बाबा, इथे कामिनी आणि सोबतच दिशा जी आहेत हे सोफ्यावरती बसलेले असतात. तिकडे खूप सारे बॉक्सेस हा त्यांचा एखादा नोकर येऊन ठेवतो. तेव्हा इकडे जी कामिनी आहे ती एक्साइट होऊन उठते आणि म्हणते इतके सारे बॉक्सेस, बघू तरी साड्या आहेत का. तेव्हा ती पाहते तर त्याच्यामध्ये साड्या नसून शर्ट असतात, जे पाहून दामिनीला खूपच जास्त चिडचिडते. मी म्हटले शी बाबा, साड्या आहेत, एकतर इकडे सण पण संपले, म्हणजे आता साड्या घ्यायचं पण काहीच राहणार नाही. इकडे दिशा ही तर मात्र कन्फ्यूज होते की नेमकं हे जे शर्ट आहेत हे कशासाठी मागवलेत. तेव्हा इकडे शर्ट हे कशासाठी मागवलेत जेव्हा दामिनी ही अहिल्याला विचारते, तर अहिल्या ही सरळ सरळ उत्तर देते की हे शर्ट जे आहे ते सगळे शर्ट हे तुम्ही तुमच्या मोठ्या मुलासाठी तर नाही ना मागवले. तेव्हा खरं तर हे खरंच असतं, कारण अहिल्यानी सगळे शर्ट जे आहे ते त्यांच्या मोठ्या मुलासाठीच मागवलेलं असतं. हे ऐकून मात्र बाबा आणि त्यासोबतच घरचे सगळे हे शॉक होऊन जातात की अहिल्यानी हे सगळे शर्ट जे आहेत ते आदित्यसाठी मागवलेत. तेव्हा बाबा आणि त्यासोबतच तिकडे बाजूला बसलेला प्रीतम हे दोघे पण खात्री करून घेतात की खरंच आई, तू हे जे शर्ट आहेत ते दादासाठीच मागवले आहेस ना. तेव्हा अहिल्या हे पुन्हा एकदा होकार देते आणि त्यासोबतच सांगते की हो, मी खरं बोलते, हे जे शर्ट आहेत हे खरं तर मी आदित्यसाठीच मागवलेत. लवकरात लवकर हे जे शर्ट आहेत ते त्यांना डिलिव्हर द्यायची चालू करा आणि त्यासोबतच त्यांना डिलिव्हर करून टाका. सगळेजण मात्र खुश होतात. प्रियाला पण प्रचंड आनंद होतो, कारण की आता अहिल्या जी आहे ती हळूहळू आदित्यची काळजी ही सगळ्यांसमोर दाखवत असते. बाबांना प्रचंड बरं वाटतं, कारण अहिल्यानी ही आता तोंडावून तिची काळजी ही दाखवलेली असते. इकडे तिघेही म्हणजेच बाबा, प्रीतम आणि प्रिया
हे तिघेही आता खूप जास्त एक्साइटमेंटमध्ये येतात. जेव्हा सगळेजण हे आपापल्या खोलीमध्ये निघून जातात, म्हणजेच अहिल्या, दिशा आणि दामिनी हे तिघे पण जेव्हा आपापल्या खोलीमध्ये निघून जातात, तेव्हा हे तिघेच म्हणजेच प्रीतम, प्रिया आणि बाबा हे तिघे खूपच जास्त खुश होतात. त्यांना असं वाटतं की आत्तापासून तर मात्र आई जी आहे ती काळजी तिची दाखवायला लागली आहे, आणि तिची काळजी दाखवायला लागली आहे म्हणजे नक्कीच तिच्या डोक्यामध्ये खरं तर आदित्यसाठी कुठे ना कुठेतरी अजूनही प्रेम आहे. रागही असेलच, पण प्रेम हा आहे. नाहीतर तिने हे जे सगळे शर्ट असतात ते तिने आदित्यासाठी हे मागवले नसते. आपण आता एक काम करूया, आपण लवकरात लवकर हे शर्ट दादापर्यंत पोचवून देऊयात, असं प्रीतम बाबांना म्हणतो. इकडे दुसरीकडे जो आदित्य आहे तो खरं तर पारूशी बोलायचा प्रयत्न करत असतो. तो पारूला सांगतो की आई जी आहे ती माझ्याशी थोडीशी तुटत वागली, आणि हे मला तुला सांगायचं नव्हतं. मला असं वाटलं की जर मी तुला हे सांगितलं तर तुला खूपच जास्त त्रास होईल, तुला धक्का बसेल, आणि त्यासोबतच तुला ही गोष्ट पचणार नाही की आई ही माझ्याशी असं वागली म्हणून. खरं तर ह्या गोष्टीची मला सवय करून घ्यायला हवी, कारण की जेव्हापासून आपण त्या घरापासून लांब झालो आहे तेव्हापासून ती आपल्याशी असं वागणं हे खरं तर साहजिकच आहे, हो की नाही, असं म्हणून तो तिला विचारत असतो. इकडे पारू असं दाखवते की तिला तर काहीच फरक पडत नाही आहे, पण मनामध्ये तिला जितका त्रास होत असतो हे मात्र आदित्याला कळतं की पारूला तिच्या मनामध्ये खूप त्रास होतो आहे, आणि त्यासोबतच ती जी देवी आई आहे ती हे पण तिला माहिती असतं. इकडे जो आदित्य आहे तो तिला म्हणतो की पारू, तू किती पण लपवलंस तरीसुद्धा तुझ्या डोळ्यामध्ये दिसणारा तुझ्या देवी आईचा त्रास हा मला नक्कीच कळतो. खरं तर मला माहिती आहे की तू किती जास्त तुझ्या देवी आईचा विचार करतेस, पण कदाचित तिने आपलं जे नातं आहे ते अजूनही स्वीकारलेलं नाही आहे. कारण जर तिने आपलं नातं हे स्वीकारलेलं असतं तर कदाचित ती माझ्याशी थोडं तरी नीट बोलली असती, आणि कदाचित मला तिने स्वीकारलंसुद्धा असतं. तिने अगदी मला आवाज तरी दिला असता, पण तिने तसं काहीच नाही केलं. याच्यावरून हेच कळतं की खरं तर ती अजूनही आपल्यावरती नाराज आहे, आणि तिची नाराजगी ही आता काहीही करून आपल्यालाच दूर करायची आहे. काहीही झालं तरी आपण तिच्या नाराजगीला नक्कीच दूर करू, ह्या गोष्टीची मला खात्री आहे. तेव्हा जी पारू आहे ती पण त्याच्या होला हो देते. ती म्हणते की मी तुमच्या सोबत आहे, मी पण तुमच्या नाराजगीला हे लांबच ठेवणार आहे, आणि त्यासोबतच तुम्हाला आणि देवी आईला एकत्र मिळून द्यायचा हा प्रयास चालू ठेवणार आहे. खरं तर मला त्यांचं मन जिंकायचं आहे, पण मी त्यांचं जे मन आहे ते जिंकून दाखवणारच, पण त्यासोबतच तुम्हाला तुमच्या देवी आईकडे नक्कीच पाठवून देणार, ही पण माझी गॅरंटी आहे, असं म्हणून पारू जी आहे ती आता हे स्वीकारते. आणि त्यासोबतच ती म्हणते की काहीही झालं तरी देवी आई जी आहे ती आता तुमच्याजवळ लवकरात लवकर असणार, ह्या गोष्टीची तिला खात्री असते. कारण की आता तिला काहीही करून आदित्याला देवी आईकडे पाठवायचं असतं, कारण तिला असं वाटतं की आदित्य जो आहे तो देवी आईशिवाय अपूर्ण आहे, आणि त्याला देवी आईची प्रचंड आठवण येते म्हणून, आणि आता काहीही करून त्याला आदित्याला पाठवायचं आहे म्हणून, असं म्हणून ते तिला सांगत असते. इकडे पारू जी आहे ती स्वतःशीच मनात बोलत असते की काही झालं तरी मी आता आदित्य सरांना देवी आईकडे पाठवणारच. हे बोलून आजचा भाग जो आहे तो इकडे संपून जातो.